शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकामध्ये अशा प्रकारे कॅल्शियम कमतरतेची लक्षणे ही आपल्याला दिसून येत आहेत, ज्यामध्ये टोमॅटो फळांचं खालचं जे बूड आहे ते कुजत आहे, पूर्णपणे काळं पडत आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ब्लॉसम एंड रॉट हा रोग येणं असं म्हणत असतो। ज्यावेळेस जमिनीचं तापमान हे 25 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त होतं, त्यावेळेस टोमॅटो रोपांच्या मुळांची वाढ व विकास हा पूर्णपणे खुंटतो, थांबतो आणि मुळांद्वारे जे होणारं पाणी शोषण व पाण्याद्वारे होणारं अन्नद्रव्य शोषण हे कमी प्रमाणामध्ये होतं, ज्यामुळे टोमॅटो पिकामध्ये कॅल्शियम व इतर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे आपल्याला दिसून येत असतात। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस वातावरणामध्ये तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या वर जातं, त्यावेळेस मुळांद्वारे शोषण केलेलं पाणी बाष्पोत्सर्जन प्रक्रियेद्वारे वातावरणामध्ये सोडलं जातं, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकामध्ये अन्नद्रव्य कमतरता व त्यामध्ये सुद्धा कॅल्शियम कमतरतेची लक्षणे ही आपल्याला दिसून येत असतात। आणि अशा प्रकारची लक्षणे तुमच्याही टोमॅटो प्लॉटमध्ये दिसत असतील तर आज मी तुम्हाला अशा एका कॅल्शियमयुक्त उत्पादनाबद्दल माहिती देणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या टोमॅटो पिकामध्ये येणाऱ्या कॅल्शियम कमतरतेवर नियंत्रण मिळवू शकता। शेतकरी मित्रांनो, आज आपण सायंट केमिकल या कंपनीच्या ड्रिपकॅल या कॅल्शियमयुक्त उत्पादनाबद्दल माहिती पाहणार आहे। शेतकरी मित्रांनो, या अगोदर आपण कॅल्शियम नायट्रेट, हायड्रोस्पीड यांसारख्या कॅल्शियमयुक्त उत्पादनांचा वापर आपल्या जमिनीमध्ये केलेला आहे, परंतु त्याचे जे शोषण आहे ते तेवढ्या प्रमाणामध्ये होत नाही। त्यामुळे अगदी कॅल्शियमयुक्त उत्पादने सोडून सुद्धा आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये ब्लॉसम एंड रॉट सारखी कॅल्शियम कमतरतेची लक्षणे दिसून येत आहेत। परंतु ज्यावेळेस तुम्ही ड्रिपकॅलचा वापर प्रति एकर 2 किलो या प्रमाणामध्ये करता, त्यावेळेस ते कॅल्शियम ऑक्साईड स्वरूपामध्ये असल्यामुळे जमिनीमधून चांगल्या प्रकारे शोषलं जातं व तुमच्या टोमॅटो पिकाला ते चांगल्या प्रकारे लवकर लागू होतं। त्याचे रिझल्ट हे इन्स्टंट दिसतात आणि त्यामुळे कॅल्शियम कमतरतेची लक्षणे आली असतील तर नवीन फळांवरती लक्षणे दिसत नाहीत, आणि जर आली नसतील तर तुमच्या प्लॉटमध्ये कॅल्शियम कमतरतेची लक्षणे अजिबात सुद्धा दिसत नाहीत। शेतकरी मित्रांनो, या ड्रिपकॅलमध्ये कॅल्शियम ऑक्साईड 40.5% एवढ्या प्रमाणामध्ये असतो आणि या ड्रिपकॅलचा वापर तुम्हाला एकरी 2 किलो या प्रमाणामध्ये करायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये कॅल्शियम कमतरतेची लक्षणे दिसत असतील तर तुम्ही नक्कीच ड्रिपकॅलचा वापर प्रति एकर 2 किलो या प्रमाणामध्ये करायला